मुंबईच्या कुर्ल्यात LBS रोडवर भीषण अपघात झालेला आहे। मार्केटमध्ये भरधाव वेगानं बेस्ट बस घुसल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय। या अपघातामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। 10 ते 12 जण या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेत। भाभा हॉस्पिटलमध्ये या सगळ्या गंभीर जखमींवर सध्या उपचार सुरू असल्याचं समजतंय। मार्केटमध्ये अत्यंत भरधाव वेगानं बेस्टची ही बस घुसली आणि या बसनं अनेकांना धडक दिली, ज्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार 10 ते 12 जण जखमी झालेत, त्यातले काही जण गंभीर आहेत, तर या अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। अत्यंत भीषण असा हा अपघात मुंबईच्या कुर्ल्यातल्या LBS रोडवर झाल्याची माहिती मिळते। मुंबईच्या कुर्ल्यातल्या LBS रोडवर हा अपघात झालाय। अपघात घडल्यानंतर मोठी गर्दी इथं पाहायला मिळते। भाभा रुग्णालयात 10 ते 12 जखमींना उपचारांसाठी दाखल केलं गेलेलं आहे। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अक्षय, लागेल काही वेळापूर्वी कुर्ल्यातल्या LBS रोडवर भरधाव बेसच्या बसने नागरिकांना धडक दिली। अनेक नागरिकांना या ठिकाणी चिरडला गेल्याची देखील माहिती पुढे आहे। आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर या अपघातामध्ये आता 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची जी प्राथमिक माहिती आहे पुढे आलेली आहे आणि 12 ते 15 जण हे गंभीर जखमी आहे। गंभीर जखमी जे संपूर्ण गंभीर जखमी आहे यांच्यावर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि जो मृतांचा आकडा आहे हा वाढण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे। कारण आपण जर बघितलं तर LBS रोडमध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट आहे आणि दाटीवाटीची ही वस्ती आहे। संपूर्ण रोडच्या कडेला जी ऑटो असेल किंवा जी वाहनं होती, टॅक्सी होती, या संपूर्ण वाहनांना या बसने धडक दिली आणि यामध्ये अनेक जणांना चिरडल्याची देखील घटना या ठिकाणी घडलेली आहे। महत्त्वाचं आपण जर बघितलं तर अत्यंत भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। बसचा जो चालक होता हा चालक आता स्थानिकांच्या ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। पोलिसांचं ते पथक आहे, हे पथक देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ज्या प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे, बेस बसचा जो चालक होता हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं देखील जे स्थानिक आहे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। मात्र आता जो मृतांचा आकडा आहे अजून वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती चौकशी आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि या चौकशींची नेमका आता या प्रकरणाबद्दल काय नवीन माहिती पुढे येतं याकडे आता। ठीक आहे अक्षय, थांबवतोय। आपल्या सोबत सध्या स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर सुद्धा आहेत फोन लाईनवरनं। मंगेशजी, अत्यंत भीषण असा हा अपघात झाल्याचं समजतं आहे। काय नेमक्या सूचना आपण पोलिसांना आता केलेल्या आहेत आणि नेमका हा जो प्रकार घडलाय आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे या संदर्भातली? या संदर्भात स्वतःच मी 1-5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो आहोत घटनास्थळी आणि त्या ठिकाणी पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि तशी मागणी मी महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा करणार आहे। त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे आपण आरोग्य म्हणजे बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व हे पेशंट्स आहेत आणि त्या ठिकाणी पण मी जातोय आणि त्या ठिकाणी पहिला प्रथम आपलं कर्तव्य ते पेशंटना आपले रुग्ण असतील त्यांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न करतो। मंगेशजी, मात्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार किती जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते, किती जण जखमी आहेत, काही आकडा समजू शकलाय का? याच्यामध्ये निश्चित आकडा आलेला नाहीये, पण आम्ही पहिला प्रथम कर्तव्य करतोय ते वाचवण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त आणि नंतर मग तो आपण हे करणार आहोत त्याच्यामध्ये। बरं मंगेशजी, हा अपघात नेमका कसा घडला, काही माहिती आपल्याला कळली आहे का? नाही अजून समजलं नाही, पण निश्चितपणाने ते बघतोच आपण की कुठल्या परिस्थितीमध्ये बघतो। बरं मंगेशजी, आणि आणखीन एक प्रश्न शेवटचा, आपण काय नेमक्या सूचना दिल्यात पोलिसांना आणि जखमींच्या प्रकृतीविषयी काय माहिती समजू शकली आहे का? आपण पोलिसांना नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत तपासाच्या आणि जखमींच्या प्रकृतीविषयी काय माहिती आहे का? परिस्थितीमध्ये दोषींवरती कारवाई झाली पाहिजे आणि अधिकाधिक पहिल्या प्रथम लोकांना पण वाचवण्याचा प्रयत्न करतो, ते पहिल्या प्रथम कर्तव्य करतो। बरं ठीक आहे मंगेशजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर होते आपल्यासोबत आणि त्यांचं म्हणणं आहे की ते आता घटनास्थळी पोहोचत आहेत थोड्याच वेळात। मात्र पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की प्राथमिक तपास झाल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा। सध्या जखमी जे आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचं, त्यांच्यावर उपचार करण्याची प्राथमिकता आहे। अनुषंगाने
मंगेश कुडाळकर जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमका किती जणांचा मृत्यू झालाय, किती जण जखमी आहेत हा आकडा निश्चितपणे अद्याप कळू शकलेला नाही. मात्र 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त होतीये स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली आहे त्यानुसार हा आकडा समोर आलेला आहे. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याचं समजतंय, ज्यात काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळतेय. सध्या या सगळ्या जखमींना भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे. जखमींचा आकडा कदाचित वाढू देखील शकतो अशी भीती देखील व्यक्त होतीये. बेस्ट बसनं काही वाहनांना, काही व्यक्तींना धडक दिली. भरधाव वेगात ही बेस्ट बस होती. आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांनी जी माहिती दिली त्यानुसार बेस्ट बसचा जो चालक होता तो मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडनं मिळालेली आहे. मात्र पोलिसांचा जो प्राथमिक तपास आहे त्यानंतरच अनेक गोष्टींचा खुलासा होऊ शकणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.